नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। 7वा वेतन आयोग सर्व कर्मचाऱ्यांना लागू झाला असून याबाबत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तर कशा प्रकारे ब्रेकिंग न्यूज आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राइब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। तर चला, काय आहे बातमी, सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, 7वा वेतन आयोग सर्व कर्मचाऱ्यांना 1/1/2016 पासून लागू करण्यात आलेला आहे, परंतु धक्कादायक माहिती समोर आली आहे। बघा, राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, नगर परिषद, मनपा शाळांमधील शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे। त्यानुसार 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्याचा आदेश सुद्धा दिला असताना अमरावती विभागात मात्र नगर परिषद, मनपा शिक्षकांचे वेतन देयके 7व्या वेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्यात येत नाही। याउलट नागपूर व कोल्हापुरात मात्र वेतन देयके स्वीकारण्यात येत असल्यामुळे एकाच राज्यातील शिक्षकांना वेगवेगळा न्याय का, असा सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे। त्याचबरोबर बघा, शासनाने शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे शिक्षकांचे वेतन निश्चितीची संरचना करण्यास शिक्षण विभागास बजावले होते। त्यामुळे राज्यातील बहुतांश विभागांमध्ये त्यांची अंमलबजावणी सुद्धा करण्यात येत आहे। नागपूर, कोल्हापूर विभागातही शिक्षकांची वेतन देयके 7व्या वेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत, परंतु अमरावती विभागच त्याला अपवाद ठरला आहे। शासनाचा निर्णय असतानाही अमरावती विभागातील शिक्षकांची वेतन देयके 7व्या वेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्यात येत नसल्याचा गंभीर प्रकार घडत आहे। या प्रकारामुळे राज्यातील शिक्षकांना वेगवेगळा न्याय का लावला जात आहे, असा सवाल शिक्षक महासंघाचे नेते शेखर भोयर यांनी उपस्थित केला आहे। या संदर्भात शुक्रवारी शिक्षक महासंघाचे नेते भोयर यांनी नगरविकास उपसचिवांची भेट घेतली आणि त्यांना शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज बातमी आलेली आहे। याविषयी आपण माहिती बघितली। आपली कमेंटसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि आपणास जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा। धन्यवाद।